नमस्कार, मी तुळशीदास भोईटे. पुढारी न्यूज ओपन फोरम एक असा मंच जिथं समाजाच्या विविध क्षेत्रातील पुढारी येतात आणि मनमोकळेपणानं बोलतात. पुढारी न्यूजची टीम या पुढाऱ्यांना आपले प्रश्न विचारते. सरळ स्पष्ट प्रश्न असतात ते. अर्थातच अपेक्षा असते की पुढाऱ्यांनी सुद्धा तसंच मनमोकळेपणानं सरळ स्पष्ट बोलावं. तसं घडतंच का? शक्य नसतं. राजकीय मजबुरीसुद्धा असते, इतर काही बंधनं असतात. प्रयत्न मात्र आपला असतोच एका मनमोकळ्या चर्चेचा. आजसुद्धा महाराष्ट्रात जे काही घडतंय, म्हणजे खरं तर शेतकरी हा विषय असा आहे ना की त्यांच्याशिवाय तुम्ही आम्ही शहरी जगू शकत नाही हो. शहर म्हटलं की शिवाराला विसरता येत नाही. तिथं ते राबतात म्हणून आपल्याला ते जगवतात. त्यांच्या विना आपल्या जीवनाचा विचार करताच येत नाही. झालंय कसं? तो निसर्ग तिथं लहरीपणानं वागतोय आणि सरकारसुद्धा, म्हणजे एकीकडे अस्मानी दुसरीकडे सुलतानी, कुणीच दाद देत नाही. सारखा त्रास यातना भोगावा लागणाऱ्या या शेतकऱ्यासाठी जे मोजके लोक प्रयत्न करतात, त्यांच्यापैकी एक रविकांत तुपकर हे आपल्यासोबत आज मनमोकळेपणानं बोलतील अशी अपेक्षा आहे. रविकांतजी, आत्ताच म्हणजे खरं तर एल्गार यात्रेतून तुम्ही परतलात. सोयाबीन, कपास अशा शेतकऱ्यांसाठी तुम्ही सातत्यानं लढतात गेली काही वर्ष. महाराष्ट्रातच खरं तर आत्ताच मी म्हणाल तसं की शेतकरी गांजलेला आहे. दाखवण्यासाठी खूप काही बोललं जातं. म्हणजे अनेकदा आम्ही सुद्धा असं म्हणतो चेष्टेनं, म्हणजे मनाला वेदना देणारं असतं की शेतकऱ्यांसोबत कोण? तो विरोधी पक्ष. जे विरोधात असतात त्यांनाच असं वाटतं की शेतकऱ्यांच्या हितासाठी केलं पाहिजे, मग तेव्हा 5,000चा भाव मागतात. आणि सत्तेवर आलं की त्यांना जाणीव होते की नाही हे कसं परवडणार, शेतकऱ्यांना एवढं देता येणार नाही हो, असं आम्हाला समजवण्याचा प्रयत्न होतो. तुमची एल्गार यात्रा काय अनुभव होता? कशातून एल्गार यात्रा काढावी असं रविकांत तुपकरांच्या मनात आलं? नाही, मुळामध्ये काय आहे की मी सोयाबीन कापूस पट्ट्यातून येतो. मी बुलढाण्याचा आहे. विदर्भ मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये ऊसाचं क्षेत्र हे 9% आहे, सोयाबीनचं क्षेत्र हे 50% आहे आणि 15 ते 18% क्षेत्र हे कापसाचं आहे. सोयाबीन कापसाची युती झाली, आम्ही जातो 65-70%पर्यंत. पण सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी संघटित नाही आणि गेल्या 20 वर्षापासून या शेतकऱ्यांना संघटित करण्याचा मी सातत्यानं पूर्णवेळ प्रयत्न करतो आहे. कधी नव्हे, अलीकडच्या काही वर्षामध्ये त्याला यश मिळत चाललेलं आहे आणि शेतकऱ्यांना त्यांचा हक्क आता समजायला लागलेला आहे. काय झालंय, यावर्षीची परिस्थिती भयानक आहे. म्हणजे एका एकराचा सोयाबीनचा खर्च हा 36,000 रुपये आणि त्याच्यातनं साधारणपणे 3-4 क्विंटल सोयाबीन होतं सरासरी. 4 क्विंटल सोयाबीन पकडलं, 4,500चा सध्याचा भाव पकडला. 4×4 = 16, वरचे 2 18, लावले 36, आणले 18, अशी सध्याची परिस्थिती आहे. आणि दुष्काळाने सुद्धा कहर केला. येलो मोझॅक नावाचा व्हायरस आला, त्यानंतर बोंडअळी आली, लाल्या आला, कापूस आमचा उद्ध्वस्त झाला. कापसाची तीच परिस्थिती आहे. एका एकराचा खर्च या वर्षीचा 40,000 रुपये. मी परफेक्ट सांगतोय आकडा तुम्हाला. जर बागायतदार कापूसवाल्याला 5 क्विंटल कापूस झाला तर 7-5 35, लावले 40, आणले 35. कोरडवाहूवाला जो शेतकरी कापसावाला, त्याचा 1 क्विंटल कापूस घरी आला नाही, लावले 40, आणले 0. पण जगायचं कसं आम्ही शेतकऱ्यांनी? एक तर आमच्या सोयाबीन कापसाला राजाश्रय नाही, त्याच्यावर कोणी बोलत नाही. धानावाल्याची तीच अवस्था आहे, द्राक्षावाल्याची तीच अवस्था आहे, कांद्यावाल्याची तीच अवस्था आहे. ऊस पोट्ट्यातला काही भाग सोडला तर उर्वरित महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यागत अशी अवस्था आहे. हा शेतकरी एकटा पडलेला आहे. आता काल परवा झालेल्या गारपिटीमुळे शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये या शेतकऱ्यांचं संघटन उभं करणं, यांच्यामध्ये हक्काची जाणीव तयार करून देणं आणि या शेतकऱ्यांना हक्कासाठी रस्त्यावर उतरवणं, हे काम मी सातत्यानं अनेक वर्षापासून करतो. मी पहिले महाराष्ट्राचा एक दौरा केला. नागपूरपासून सगळा सोयाबीन कापूस धानपट्टा पिंजून काढला. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये 16 दिवसाची एक यात्रा काढली. जवळपास 450 गावांमधून ही यात्रा गेली. रोज मी एल्गार यात्रा गेली सोयाबीन कापूस उत्पादकांची. रोज मी 22 ते 25 सभा करत होतो. 4ला झोपणे, सकाळी 5:30ला उठणे, हा दिनक्रम माझा 16 दिवस सतत चालू होता. महामोर्चा निघाला बुलढाण्याला. त्याच्यानंतर 50,000पेक्षा जास्त शेतकरी त्या महामोर्चाला होते. सरकारला मी अल्टिमेटम दिला, 8 दिवसात आमचं मान्य करा, नाही तर मंत्रालयाचा ताबा घेऊ. मला अटक केली कारण नसताना. 4 दिवसानंतर मोर्चाच्या 100 पोलीस आले. दहशतवाद्यासारखं, जसं काही मी नक्षलवादी असं घेऊन मला पोलीस स्टेशनला नेलं. नातेवाईकांना भेटू दिलं नाही, कोर्टाच्या आवारात नेलं. माझा जामीन झाला. मी तिथून अन्नत्याग सुरू केला. माझ्या डोक्यात एक आहे की ज्या सोयाबीन कापूस उत्पादकांना, धान उत्पादकांना, कांदा उत्पादकांना कोणी वाली नाही, त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची एकजूट तयार करणं आणि सरकारवर दबावगट तयार करून त्यांच्या पदरात काहीतरी पाडणं, हा आमचा याच्या पाठीमागचा हेतू आहे. अल्टिमेटम शब्द वापरला. खरंच त्याला अल्टिमेटम म्हणायचं की सेटलमेंट? कारण घडत नाही. घडतंय कसं रविकांतजी? तुमच्यासारखे युवा नेते, महाराष्ट्राची आशा आहात तुम्ही. माझ्यासारख्याला तर खूप भावता. मात्र दिसतं काय? एल्गार यात्रा काढता,
मोठा महामोर्चा निघाला बुलढाण्यात. त्यानंतर तुम्ही मुंबईकडे अन्नत्याग करत निघालात. 5 दिवस रुग्णालयातून रविकांत तुपकर थेट पुढारी न्यूजच्या स्टुडिओत आलेले आहेत, त्याबद्दल त्यांचं कौतुकच. मात्र सह्याद्रीवर तुम्ही गेलात, बरोबर, तिथंच मिटिंग झाली. हो, ते अल्टिमेटम दिल्यानंतरची सेटलमेंट मिटिंग होती की काय? कारण सरकारच्या बद्दल तुम्ही सोयाबीनचं बोलता का हो? त्यांना महत्त्व दिलं जात नाही? कोणत्या इंडस्ट्रीच्या मदतीसाठी त्यांची ती अवस्था करून ठेवली जाते? पोल्ट्री इंडस्ट्री की आणखी कोणी? तसंच कपासचं तुम्ही आता बोलताय, हे कोणाच्यासाठी धोरणं राबवतात? कशासाठी ते ऑस्ट्रेलियातून इतर ठिकाणून आयातीची परवानगी देतात? हे कुणासाठी चाललंय? बोला त्या सरकार विरोधात, का स्पष्ट बोलत नाही तुम्ही? नाही हे बघा, तुम्ही जर का माझी अलीकडच्या 2 महिन्यातली भाषणं काढली असतील तर मी सरकारच्या विरोधात जेवढा तुटून पडलो सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर, मला नाही वाटत तेवढं कोणी तुटून पडलं असेल. मी नावं घेऊन सोयाबीन कापूस उत्पादकांच्या प्रश्नावर सरकारवर तुटून पडलेलो आहे, म्हणून तर सरकार आमचा राग करतंय ना. आणि आम्ही अल्टिमेटम दिला होता की 28 तारखेपर्यंत तुम्ही निर्णय घ्या, नाहीतर सरकारने आमच्याबरोबर चर्चा करावी, अशी पण आमची मागणी सुरुवातीपासून राहिलेली आहे. कारण चर्चेची दारं बंद करता येत नाही ना. मुळीच करू नका. उद्या जर का आम्ही चर्चेला गेलो नसतो 29 तारखेला त्यांनी बोलवलं, तर तुम्ही सगळ्या लोकांनी म्हटलं असतं की तुम्ही ॲडॅमंट सारखं वागताय, तुम्ही आडमोठी भूमिका घेतलेली आहे, तुम्हाला काहीतरी स्टंट करायचं आहे, तुम्हाला आंदोलन ताणायचं आहे, तुम्हाला काहीतरी वेगळं घडवायचं आहे. सरकार बरोबरच्या चर्चेची दारं आम्ही कायम खुली ठेवली आणि त्याच्यातनं काहीतरी मार्ग निघून शेतकऱ्यांच्या जे भाषणामध्ये लोकांसमोर बोलले रविकांत तुपकर, पुढारी न्यूजवर बोला ना, ओपन फोरम आहे, काही बंधन नाही. काही तुमचं एक वाक्य, एक शब्द, एक नाव यातून सेन्सॉर होणार नाही याची हमी देतो. नावं घ्या आणि सांगा, जे तुम्ही शेतकऱ्यांना सांगितलं त्यात महाराष्ट्रासमोर जाऊ द्या, त्या राजकीय नेत्यांना कळू द्या. मी तुम्हाला सांगतो, मी जेव्हा 2-2.5 हजार शेतकरी घेऊन मुंबईमध्ये दाखल झालो, सरकारने मला चर्चेला बोलवलं. सह्याद्री अतिथीगृहावर जी बैठक झाली उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये, मी माझी भूमिका 2 तास अतिशय स्पष्टपणे मांडली. एवढी कडक भूमिका मांडली की तिथे उपस्थित असलेले सगळे सेक्रेटरी पण अवाक झाले. मी देवेंद्रजींना सांगितलं की महाराष्ट्रातला सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी संकटात आहे, तुम्ही काय करताय? तुम्हाला मतं मागताना तुम्ही सगळे आमच्या दारात येता आणि आता जेव्हा आम्ही संकटात असताना वेळ येते तेव्हा तुम्ही सगळी गपगुमान भूमिका घेता. मी अतिशय कडक भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं की 8 दिवसात केंद्र सरकारबरोबर तुमची बैठक लावतो आणि त्या बैठकीतून, कारण सोयाबीन कापसाचा प्रश्न हा केंद्र सरकारचा प्रश्न आहे, राज्य सरकारनं पुढाकार घेऊन केंद्राकडे गेलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे, आम्हालाही घेऊन जा असं आमचं म्हणणं आहे. पियुषजींसोबत तुमच्या आठवड्याभरात बैठक लावतो असं त्यांनी सांगितलं. आमची मागणी एक आहे की सोयाबीन जी देशामध्ये तयार होते त्याची निर्यात करा. यावर्षी 125 लाख मेट्रिक टन सोयाबीनचं उत्पादन अपेक्षित होतं, ते 100 लाख मेट्रिक टन होणार आहे पावसाचा खंड पडल्यामुळे. त्याच्यातलं 18% तेल बाजूला जातं क्रश केल्यावर, 82% DOC निघते, 65 लाख मेट्रिक टन DOC आपल्या देशाला लागते. उर्वरित DOC निर्यात करा, बरोबर सोयाबीनचे भाव वाढतील. तेलाचं 0 केलेलं आयात शुल्क 30% करा पूर्वीसारखं, ही पण आमची मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. त्यांनी काही मागण्यांसाठी 8 दिवस मागितले, काही मागण्यांसाठी 15 दिवस मागितले आणि येलो मोझॅक आणि लाल्याची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात 1 महिन्याच्या आत जमा करू. 2 महिने म्हटले, आम्ही 1 महिन्यापर्यंत आलो. 1 महिन्याची मुदत दिली. आम्ही सरकारला सांगितलं की तुम्ही जर का 15 दिवसामध्ये ज्या मागण्या आम्हाला कबूल केल्या त्या केल्या नाही तर आता मुंबईला आलो, उद्या नागपूरला सुद्धा हजारो शेतकरी तुमच्यावर चाल करून याल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला सांगतो, या सोयाबीन कापसाबद्दल आजपर्यंत कुणीच बोलत नव्हतं. मी गेल्या 20 वर्षापासून सोयाबीन कापूस म्हणतो, तेव्हा कुठं आता हे लोक सोयाबीन कापूस म्हणायला लागले. यांच्या तोंडात सोयाबीन शब्द आला पाहिजे, यांच्या तोंडात कापूस शब्द आला पाहिजे. हे करत 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 इथपर्यंत आम्ही हा लढा आणलेला, लक्षात ठेवा. आणि एखादं आंदोलन किती ताणावं, शेवटी सैन्याची मानसिकता, लोकांची मानसिकता. 15 दिवसाचं जेवण घेऊन इथं आम्ही आलो होतो तुमच्या माहितीसाठी, पण सरकार चर्चेला तयार झालं आणि काही गोष्टीचा त्याच्यातून मार्ग निघाला. शेतमजुराचं महामंडळ करायचं त्यांनी ठरवलं, ते एक आमची अचिव्हमेंट त्या ठिकाणी आम्हाला मिळाली. एक मुद्दा यातला की तुम्ही सांगताय नक्कीच, म्हणजे पुढारी न्यूजची अशी कधीही भूमिका नसणार की पेटवापेटवी करा. मात्र मुद्दा हा आहे ना, अल्टिमेटम की सेटलमेंट, हा प्रश्न यासाठी होता रविकांतजी की तुम्ही त्यांच्याशी बोलायचंच नाही का? असं कसं चालेल? बोलावं लागेल, त्याशिवाय शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेवटी ऑथॉरिटी कोण आहे? सरकार आहे, कळतं मला. परंतु जो माझा प्रश्न होता, जे रविकांत तुपकर शेतकऱ्यांसमोर गरजत होते, ओरडून सांगत होते, कोणामुळे सोयाबीनच्या भावावर परिणाम होतोय? मी ते आजही सांगतो ना, कोणाच्या फायद्यासाठी होतोय? कपास, कापूस का कोणाच्या फायद्यासाठी त्याच्यावर इतर बंधनं लादली जातात आहे? द्राक्ष, तुम्ही द्राक्ष उत्पादकांचं, मला आवडलं की स्वतःच्या पट्ट्याबाहेर जाऊन बोलणारा शेतकरी नेता मला दिसतोय. परंतु बांगलादेशला द्राक्ष जायची हो आपली, आता संत्र्यालाही त्रास होणार आहे. 33%चं 66%वर नेतात, 70%वर नेतात. तिकडचं सरकार, एवढासा देश म्हणून मला हिनवायचं नाहीये, परंतु मुंबईकर, पुणेकर किंवा महानगरातली लोक अगदी M&S सारख्या परदेशी ब्रँडमध्ये जेव्हा जातात, बांगलादेशचं मेड इन बांगलादेश गारमेंट घ्यावं लागतं, ते चालतं, आपण प्रोत्साहन देतो, त्यांना खपवून घेतो. आणि इकडे मात्र
माझ्या शेतकऱ्यांचा शेतीमाल जात असेल त्याच्यावर एवढं मोठं आयात कर लावतात ते कसं खपून घेतलं? तर बोला ना सरकार विरोधात. अगदी बरोबर. आमच्या इतकं कोणी सरकारच्या विरोधात बोलत नाही. मी तुम्हाला सांगतो सर, यांचं काय झालं, यांना डायरेक्ट आमदार खासदार विकत मिळायला लागले, त्याच्यामुळे यांना सामान्य माणसाच्या प्रश्नाशी काही घेणं देणं नाही. तुम्हाला मी सांगतो, हे 50-50 खोके देऊन सगळे आमदार खासदार विकत घ्यायचे, त्यामुळे सामान्य माणसाचे प्रश्न उडत गेलेच चालतील. आणि चळवळी पण अलीकडच्या काळामध्ये क्षीण होत चाललेला आहे. पॉकेटमध्ये चळवळी उरलेल्या आहेत. त्यामुळे सगळ्या शेतकऱ्याच्या तरुण पोरांनी चळवळीच्या प्रवाहात आलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. म्हणून हा दबावगट निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सोयाबीनचे दर का पाडले जातात? अंबानी अदानीला फायदा झाला पाहिजे म्हणून सोयाबीनचे दर पाडले जातात, की त्यांनी लाखो क्विंटलचे गोडाऊन तयार करायचे, स्वस्तात सोयाबीन घ्यायची आणि बरोबर शेतकऱ्यांचं सोयाबीन अंबानी अदानीच्या दारात आलं, त्यांच्या घरात आलं की मग त्यांनी एक GR काढायचा एक्सपोर्टचा, त्याला अनुदान द्यायचं आणि ते जास्त किमतीमध्ये परदेशात विकायचं. हे धोरण सरकारचं त्याच्या पाठीमागे आहे. म्हणून सोयाबीनवाल्याला मारलं जातं. कापसावाल्याची तीच अवस्था आहे. जेव्हा जेव्हा वाणिज्य मंत्र्याला आम्ही भेटतो पियुष गोयलांना, ते म्हणतात पोल्ट्रीवाल्यांचं माझ्यावर प्रेशर आहे. हे पोल्ट्रीवाले काय करतात, आपल्या देशातले युनियनवाले तिथं जाऊन त्यांच्या पाया पडतात की पोल्ट्री उद्योग संकटात आलेला आहे आणि हा सगळा पोल्ट्री उद्योग आता बुडणार आहे. म्हणजे सोयाबीन कापूसवाला मेला तरी चालेल, पण पोल्ट्रीवाला जगला पाहिजे. शहरातल्या लोकांना यांना तेल स्वस्त द्यायचं एका विशिष्ट मतदार जोपासण्यासाठी. हा एक विशिष्ट वर्ग जोपासायचा निवडणुकीच्या काळामध्ये. त्यांना माहिती आम्ही शेतकरी काय हिंदू खतरे में, मुसलमान खतरे में, आम्ही जाती धर्मात विभागले जातो. पण ती परिस्थिती होती, पण ती परिस्थिती आता नाही. लक्षात ठेवा, आम्ही शेतकरी पण हुशार झालेलो आहे. यांना विशिष्ट लोकांचा फायदा करायचा आहे आणि आतून यांचे व्यवहार होतात तिथे सगळ्या केंद्र सरकारशी. मी एका कॅबिनेट मंत्र्याकडे गेलो होतो. मी त्यांना म्हटलं की बा हे तेलाच्या बाबतीत आपल्याला जावं लागेल, मोदींकडे जाऊ, शहांकडे जाऊ, त्यांना सांगू सोयाबीनवाला महाराष्ट्रामध्ये 100% उत्पादन सोयाबीनचं होतं, तर त्याच्यातलं देशामध्ये 40% उत्पादन महाराष्ट्रात होतं आणि 50% मध्य प्रदेश आणि 10% इतर. म्हणजे देशाच्या उत्पादनात आपला 40% हिस्सा आहे आणि आम्हाला फाट्यावर मारलं जातं. हजारो लाखो शेतकरी आम्ही आत्महत्या करत असताना आमची दखल का घेतल्या जात नाही? आम्ही माणसं नाही आहोत? आज आम्ही मरणाच्या दारात उभा आहोत. जसं रोम जळत असताना राजा बिगुल वाजून बसला होता, तशी आज महाराष्ट्रातल्या सरकारची अवस्था आहे. लक्षात ठेवा. एकनाथ शिंदेना तर काहीच घेणं देणं नाही. ते साधे मिटिंगला सुद्धा येऊ शकले नाही. आमच्या शेतकऱ्यांच्या बैठकीला आले नाहीत. बाजूच्या सभागृहात बसून होते एकनाथ शिंदे सह्याद्री अतिथीगृहावर, पण आमच्या बैठकीला आले नाहीत. का हो तुम्हाला आमच्याबद्दल असूया आहे? देवेंद्र फडणवीस साहेबांनी सेन्सिटिव्हिटी दाखवली, त्यांनी आमच्यासोबत मिटिंग केली, आमचे प्रश्न समजून घेतले. सीएमला मिटिंगला यायला काय झालं? अजित पवार आले नाहीत कारण ती कर्जतचा कार्यक्रम आणि त्यांनी सांगितलं की माझं तुमची मिटिंग आणि माझा कार्यक्रम एकाच दिवशी आहे असं त्यांनी कारण दिलं. आपण कर्जतमध्ये तुमचे शेतकरी थांबलेले ना, जे उपाशी आले, अन्न त्याग करून आले, 5 दिवस उपाशी होते. कर्जतमध्येच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचं अधिवेशन सुरू होतं, ते येऊ नाही शकले. अगदी बरोबर आहे. कर्जतमध्ये शेतकरी थांबलेले असताना कृषी मंत्री महोदय तिथे होते, कर्जतमध्ये हे पण होते. त्यांनी 2 मिनिटं शेतकऱ्यांना भेटायला पाहिजे होतं, अशी आमची अपेक्षा होती. परंतु म्हणजे मला यांचं नवल वाटतं की यांना काय सोयाबीन कापूसवाला मारायचा आहे का? काय झालं यांच्या डोक्यात की हे आंदोलन दडपा, रविकांत तुपकरला मुंबईत येऊ देऊ नका, यांना अटक करा. अहो मला अटक कराल? मी काय दहशतवादी आहे का? मी काय नक्षलवादी आहे का? मी काय दौडची टोळीत काम करतो का? मी काय अरुण गवळची टोळीत काम करतो का? सोयाबीन कापसाला भाव मागणं 1000 गुन्हा असेल तर असे हजारो गुन्हे करायला आम्ही तयार आहोत. लक्षात ठेवा. आणि आम्ही काही सेटलमेंटवाले लोक नाही आहोत. आयुष्याचे 20 वर्ष या चळवळीमध्ये दिलेलं आहे. आम्ही आमच्या लेकराबाळाची पर्वा केली नाही सर. 20 वर्ष चळवळीत काम करताना लेकरं कोणत्या वर्गात जातात आम्हाला माहित नव्हतं या वर्षीपर्यंत. आमच्या कुटुंबात काय चाललं हे आम्हाला माहित नाही. आम्ही आमचं तारुण्य चळवळीमध्ये दिलेले लोक आहोत. आणि सत्तेसाठी लाचारी करायची असती ना तर कोणत्याही पक्षात जाऊन कोणत्याही नेत्याची लाचारी करून आम्हाला काही मिळवता आलं असतं. आजही मी कुठल्या पक्षात गेलो तुम्हाला कोणी MLC करतं, ती काही मोठी गोष्ट नाही. लक्षात ठेवा. पण हा जो 20 वर्षाचा संचित आम्ही उभं केलेलं आहे हे कुणाच्या तरी नेऊन खाली घालायचं हे आमच्या डोक्यात नाही. आणि म्हणून ही चळवळ आम्हाला मोठी करायची आहे. आणि कुणाला जर आमच्या सोयाबीन कापूस उत्पादकांशी घेणं देणं नसेल, आम्ही शेतकऱ्याची औलाद आहोत. टाटा बिर्ला अंबानीच्या कारखान्यात अजून सोयाबीन कापूस तयार होत नाही. लक्षात ठेवा. आज फक्त आम्ही मंत्रालयाचा ताबा घ्यायला मुंबईत आलो होतो. उद्या विधानसभेचं तुमचं अधिवेशन कसं चालतं नागपुरात ते पण आम्ही पाहून घेऊ. नागपुरात येणार, धानावाल्याला काही देणार नाही, सोयाबीन कापूसवाल्याला काही देणार नाही, कापूसवाल्याला काही देणार नाही. मग अंडे उभवायला घेता कधी अधिवेशन तिथं? हजारो कोटींचा शेकडो कोटींचा खर्च करता तिथं जाऊन आणि तुम्ही काहीच देणार नाही, चालणार नाही. शेतकऱ्याचा पोरगा आता हुशार झाला. लक्षात ठेवा. आम्ही नागपूरवर सुद्धा चाल करून गेल्याशिवाय राहणार नाही जर का आमच्या पदरात काही टाकलं नाही तर. अशी आमची भूमिका ठरली. तुमची तीव्रता पाहून बरं वाटलं की कमीत कमी तुम्ही एवढ्या तीव्रतेने आता तरी बोलताय. भविष्यात सेटलमेंट नसेल असं मी मानतो. आतापर्यंतचा अनुभव तसा चांगला आहे परंतु एक कळत नाही, हाताची पाची बोटं जेव्हा एकूण जी मूठ तयार होतं, वज्रमूठ, असं का होतं मग की काही दिवस जातात आणि शेतकरी नेते फुटतात. मग तिथं राजू शेट्टी कोल्हापूर सांगली, रविकांत तुपकर बुलढाणा विदर्भ मराठवाडा. काय आहे नेमकं, असं काय आहे? नाही हे बघा, जसं कर्मचाऱ्यांच्या पण अनेक संघटना आहेत, तुमच्या पत्रकारांच्या पण भरपूर संघटना आहेत, अनेक लोक वेगवेगळ्या उद्देशाने काम करत असतात. लक्षात ठेवा. माझ्या डोक्यात एकच आहे की सोयाबीन कापूसवाल्याला राजाश्रय नाही. ते त्यांच्या ऊसपट्ट्यात काम करतात.
आम्ही आमच्या विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि या भागातला कुणी वाली नाही आहे, लक्षात ठेवा. म्हणून या भागातल्या शेतकऱ्यांना संघटित करून ज्या भागात मी जन्माला आलो त्या भागातल्या शेतकऱ्यांसाठी लढणं हा माझा गुन्हा आहे का? आणि जर कुणीच त्या प्रश्नावर बोलत नसेल तर आम्हाला तर बोलावंच लागेल ना. आणि आज नाही बोलत, आम्ही 20 वर्षापासून बोलतोय. मी वयाच्या 18व्या वर्षीपासून चळवळीत आहे सर. मी सोयाबीन कापसाच्या परिषदा घेतो, मी नागपूरला मोर्चे काढतो. हे अलीकडच्या काळात रविकांत तुपकर तुम्हाला दिसत असेल, पण 20 वर्ष आमचा काय संघर्ष झाला हा कदाचित कोणाला माहीत नसेल. तेव्हा आम्हाला काय, आम्ही कार्यकर्तेच होतो ना, अजूनही आम्ही कार्यकर्तेच आहोत. परंतु आता कुठं महाराष्ट्राला आम्ही माहीत झालो 20 वर्षाच्या याच्यानंतर? आमच्या डोक्यात सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी, धान उत्पादक शेतकरी, द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि ऊस पट्ट्यात सुद्धा मी माझ्या आयुष्याची 20 वर्षे दिलेले आहेत. 2-2, 3-3 महिने जाऊन आम्ही तिथे गावांगाव पिंजून लोकांच्या सभा घेऊन लोकांना जागृत केलं. शेकडो पोलीस केसेस आम्ही अंगावर घेतल्या. कशासाठी करतो आम्ही हे सगळं? आणि सेटलमेंट करणे म्हणजे काय सर, मला सांगा. आमच्या डोक्यात एक आहे की लोकांच्या पदरात काहीतरी पाडून देणं. मागच्या वर्षी मी अरबी समुद्रात जलसमाधी घ्यायला आलो, त्या दिवशी त्या मीटिंगमध्ये 517 कोटी रुपये बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या पदरात मी पाडून दिले. सततच्या पावसाचे 1500 कोटी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या पदरात पाडून दिले. रविकांत तुपकर रिझल्ट ओरिएंटेड आंदोलन करतो. मी काय असं उपटसूम काहीतरी करायचं म्हणून करत नाही. आणि मला जर समजा काहीतरी पब्लिसिटी स्टंट करायचा असता तर मी 10 लोक घेऊन मंत्रालयाच्या टावरवर चढलो असतो ना, तुमच्या जनाला दिवसभर बातमी चालली असती. ते नाही करायचं आम्हाला जनाधार उभा करून सरकारवर प्रेशर तयार करायचं, लक्षात ठेवा. म्हणून एवढ्या स्वतःच्या खर्चाला कोण येतं मुंबईला सांगावं? कुठं बुलढाणा, कुठं विदर्भ, कुठं मुंबई. लोक स्वतःच्या भाकरी घेऊन स्वतःच्या खर्चाने मुंबईपर्यंत आले. आणि आम्ही असे लोक आहोत सर, आम्ही कमिटेड लोक आहोत. आम्ही प्रामाणिकपणे करतो म्हणून लोक आमच्या बरोबर येतात. एका हाकेवर 50,000 शेतकरी सर रस्त्यावर उतरतात तर आम्ही काहीतरी आमच्या आयुष्याचं दिलं असेल ना सर लोकांसाठी. आणि मी तुम्हाला सांगतो, सरकार कुणाचं असू द्या, सरकारला आम्ही सोडणार नाही. तुम्ही जसं एक गोष्ट म्हणले की शेतकऱ्याचा पक्ष विरोधी पक्ष, पण यांची गाडी एकदा खोपोलीच्या पुढे सरकली, पनवेलच्या पुढे, यांच्या डोक्यातला शेतकरी निघून जातो. इथपर्यंतच फक्त शेतकरी करतात. वरवर हे शेतकऱ्यांची भाषा बोलतात, पण मनापासून कोणी बोलत नाही. मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सरकारला सांगतो की सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. मी उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं, गावगाड्यात गेलो, संडासला दार नाही लोकांच्या, बाथरूमला दरवाजे नाहीत. दिवाळीत एकाच्या अंगावर कपडे दिसले नाही. मी भर दिवाळीमध्ये गावागावात लोकांच्या गावात होतो. प्रचंड वाईट अवस्था आहे. तुम्ही जर का लोकांना मदत केली नाही तर किड्या मुंग्यासारखे लोक मरतील आणि याला सरकार जबाबदार असेल. रोम जळत असताना जसा रोमचा राजा बिगुल वाजवत बसला होता, तसा महाराष्ट्रातला शेतकरी आज मरणाच्या दारात उभा असताना हे सरकार बिगुल वाजवण्याचं काम करत आहे. मला मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत प्रचंड वाईट वाटतं की एवढ्या हजारोच्या संख्येने शेतकरी मुंबईत आलेला असताना तुम्ही बाजूच्या हॉलमध्ये बसले आणि मीटिंगमध्ये आले नाही. हे आमच्या लक्षात राहणार आहे, लक्षात ठेवा. आज आम्ही अडचणीत आहोत, तुम्ही आमची गंमत घेताय, पण उद्या जेव्हा तुम्ही आमच्या दारात मतं मागायला याल ना, तुम्हाला मत नाही, तुम्हाला मूत पाजल्याशिवाय आम्ही राहणार नाही. शेतकरी लक्षात ठेवा, गाठ आमच्याशी आहे. मरताव क्या नाही करता, आम्ही मरणाच्या दारात आहे. तुमच्या गचंड्या धरून भर चौकात तुम्हाला आम्ही रस्त्यावर आणू. उडत गेल्या आमदार क्या खासदार क्या. रविकांतजी, तुम्ही ज्या पक्षाशी निगडीत आहात, म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना, हे एका कुटुंबामध्ये सध्या 2 चुली पेटताना दिसतात आम्हाला. ओके, एक रविकांत तुपकर यांची चूल दिसते आणि एक राजू शेट्टी यांची चूल दिसते. काय तुमचं यावर परखड मत काय आहे? नाही, चुलीबिलीचं असं काही म्हणण्याचं कारण नाही. मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचाच कार्यकर्ता आहे. तुमच्या माहितीसाठी मी चळवळीतच आहे. आणि सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर लढा उभा करणं याला चूल थोडीच म्हणू शकतो आपण. ते अनेक वर्षापासून आम्ही करतो. ते लढे जे आहेत ते एकत्र येऊन पण लढले जाऊ शकतात. म्हणजे तुमच्या लढ्याला जर राजू शेट्टींचं बळ मिळालं तर तो आवाज अजून बुलंद होईल, किंवा त्यांच्या ऊसाच्या आंदोलनाला तुमचं बळ मिळालं तर अजून आंदोलन बळकट होऊ शकतं. मी कुठे म्हटलं कोणी येऊ नका म्हणून. मी तर पहिल्या दिवसापासून सांगतो की पक्षाचे झेंडे बाजूला ठेवू आणि शेतकरी शेतमजूर म्हणून एकत्र येऊ, हा नारा पहिल्यापासून दिलेला आहे. भानगड काय झाली, गावागावातला शेतकरी पक्षापक्षात विभागला गेलेला आहे. आणि दुर्दैवाने आमच्या शेतकऱ्यांना पक्ष मोठा वाटतो, बापापेक्षा पक्ष मोठा वाटतो, जात मोठी वाटते, धर्म मोठा वाटतो. म्हणून आम्ही शेतकऱ्यांना सांगितलं की पहिले तुम्ही शेतकरी आहात, मग तुम्ही कुठल्या तरी पक्षाचे कार्यकर्ते आहात. पहिले तुम्ही शेतकरी आहात, मग तुम्ही धर्माच्या आहात, जातीच्या आहात, कुठल्यातरी नेत्याच्या जवळच्या आहात. आमचा प्रयत्न असा आहे की हे आंदोलन संघटनेपुरतं, हे आंदोलन पक्षापुरतं लिमिटेड न राहता हे आंदोलन व्यापक जन आंदोलन व्हावं, असा आमचा हेतू आहे. आणि हे मी आवाहन पहिल्यापासून करतो की महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी नेत्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे, असं माझं आव्हान आहे. म्हणजे सोयाबीन आणि कापसाचं आंदोलन हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन नाही, तर हे फक्त रविकांत तुपकर यांचं आंदोलन आहे असं म्हणायचं? हे रविकांत तुपकरांचं आंदोलन नाही, हे सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. कुणीतरी मांजराच्या गळ्यात घंटा बांधावी लागते, कुणीतरी पुढाकार घ्यावा लागतो, म्हणून तो मी कार्यकर्ता म्हणून पुढाकार घेतलेला, एक समन्वयक लागतो म्हणून मी तो घेतलेला आहे. हे रविकांत तुपकरचं नाही, हे महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. पण ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन नाही. नाही, याचा काय होतं, संघटनेचं आंदोलन म्हटलं की त्याला लिमिटेशन येतात, पक्षाचं म्हटलं की त्याला लिमिटेशन येतात. बाबा तुमच्या पक्षाचं आम्ही येणार नाही, तुमच्या संघटनेचं आम्ही येणार नाही. हे तर आम्ही 3-4 वर्षापासून करतोय की याला एक व्यापक स्वरूप मिळावं, हे निव्वळ शेतकऱ्यांचं आंदोलन व्हावं आणि हे प्युअर असावं, म्हणून हा आमचा प्रयत्न आहे.
पण मगाशी बोलताना तुम्ही एक महत्त्वाचा उल्लेख केला की कापसाचं क्षेत्र एवढं आहे आणि सोयाबीनचं क्षेत्र एवढं आहे आणि ह्या दोघांची मिळून युती एवढी होते, म्हणजे तो एक जो वर्ग दिसतो. पण असेच अनेक पीक घेणारे शेतकरी जे आहेत ते संघटित नाही आहेत, त्यांना त्यांचा कोणी वाली नाही. उदाहरण द्यायचं झालं तर उत्तर महाराष्ट्रातला केळी उत्पादक, त्यांचं कधी आंदोलन होत नाही, काय होत नाही, कारण त्यांची संख्या कमी आहे. मग शेतकरी नेते सुद्धा जिथे जास्त मोठी युती, जिथे जास्त मोठा वर्ग आहे त्यांच्याकरता आंदोलन करतो असं म्हणायचं का आपण? नाही असं नाही आहे, लक्षात घ्या. आता मी ज्या भागात जन्माला आलो, मी त्या भागातल्या शेतकऱ्यांना एकत्र करण्याचं काम करतो आहे. आता मी केळी उत्पादक पट्ट्यात पण जाणार आहे, मी त्या केळी उत्पादकांना भेटणार आहे, तिथलं पण मी आंदोलन हाती घेणार आहे. मी संबंध महाराष्ट्र पायाखालून काढणार आहे. एक महाराष्ट्राचा दौरा माझा आत्ता झाला, उर्वरित महाराष्ट्राचा दौरा मी आत्ता करणार आहे. केळी उत्पादकांकडे जाणार, मी धान उत्पादकांकडे जाणार, मी द्राक्ष उत्पादकांकडे जाणार. मी त्या शेतकऱ्यांना संघटित करून एक महाराष्ट्रातला सगळा शेतकरी तितका एक काय झालंय, आम्ही शरद जोशींच्या विद्यापीठातले सगळे विद्यार्थी आहोत. मी शरद जोशींबरोबर बरेच वर्ष काम केलेला कार्यकर्ता आहे. मी त्यांच्याबरोबर सर फिरत होतो, ते मला लाडानं घेऊन फिरायचे, कारण तेव्हा मी लहान होतो. मला भाषणं करायला संधी द्यायचे, मला 10-10, 15-15 दिवस महिनाभर मुक्कामी ठेवायचे, रान उठवायला लावायचे. आमच्या डोक्यात एक आहे की शेतकरी तितुका एक या सगळ्या शेतकऱ्यांना एक संघ आणणे, हे आमच्या डोक्यातला हेतू आहे. पहिले पॉकेटमधले आंदोलन उभे करायचे आणि मग सगळ्यांना एकत्रित करायचं. मी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे पूर्ण. तुम्ही मगाशी आत्ता म्हणालात की तुम्ही सगळ्यांचे मुद्दे घेऊन पुढे जाताय, विशेषतः कापूस आणि सोयाबीन असेल, धानाचा मुद्दा असेल. तुम्ही असं सुद्धा म्हणालात की हे संघटनेचं आंदोलन नाही आहे, हे सगळ्या शेतकऱ्यांचं, बाकीच्या वंचित शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं आंदोलन आहे. तुम्ही असं सुद्धा म्हणालात की याचा प्रतिनिधी म्हणून मी आहे. एखादा पक्ष सोडण्यासाठी आणखी काय उरलेलं असतं? पक्षाचं नाव घेत नाही आहात, राजू शेट्टींचा फोटो नाही आहे, स्वाभिमानीचं क्षेत्र पश्चिम महाराष्ट्र, तुमचं उर्वरित महाराष्ट्र. मग आता काय आणखी पक्ष सोडण्यासाठी आणखी काय उरलंय? नाही बघा, माझ्या डोक्यातली कल्पना सुरुवातीपासून अशी आहे, मी जेव्हापासून सोयाबीन कापूस उत्पादकांची आंदोलन उभी करतो तेव्हापासून माझ्या डोक्यात आहे की हे आंदोलन व्यापक व्हावं. त्यांचा फोटो मी माझ्या इतर बॅनरवर सगळ्या ठिकाणी असतो. तुम्ही माझ्या ऑफिसवर जा, त्यांचा फोटो आहे. माझ्या ऑफिसच्या बॅनरवर बघा, त्यांचा फोटो आहे, किंवा माझ्या इतर पोस्टमध्ये बघा, त्यांचा फोटो असतो. तो पार्ट वेगळा आहे, लक्षात ठेवा. संघटनात्मक काम, राजकीय काम हा पार्ट वेगळा आहे. इथे जे काही आमचं चाललंय, आमच्या डोक्यात आहे की लिमिटेशन्स, त्याला मर्यादा येऊ नये असा आमचा हेतू आहे. ते जन आंदोलन व्हावं, व्यापक व्हावं. जसं आता मनोज जरांगे पाटलांनी शिवबा संघटना त्यांची आहे, त्यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनात शिवबा संघटना कुठे आणली? त्यांनी ते गरजवंताचा लढा म्हणून उभा केला, म्हणून तो इतका व्यापक झाला. त्याला जर लिमिटेड त्याला स्वरूप दिलं असतं तर लोक एवढ्या मोठ्या संख्येने आले नसते. शेवटी लोकांची मानसिकता पण आम्हाला बघावी लागते ना, काय आहे ते. म्हणून जन आंदोलनाचं स्वरूप, जसं लोकनायक जयप्रकाश नारायणांनी त्या काळामध्ये हाक दिली, त्यांनी काय पक्षावर, संघटनेवर थोडीच हाक दिली आणीबाणीच्या विरोधामध्ये. त्यांनी जर व्यापक सगळ्या लोकांना देशातल्या हाक दिली आणि देशातले लोक रस्त्यावर आले. आणि आणीबाणीच्या काळामध्ये त्यावेळेला जनता पुन्हा तुम्ही जयप्रकाशांचं नाव घेतलं, बाकीचे पक्ष त्यांच्या अंतर्गत आले. तुम्ही आता नाव जरांगे पाटलांचं घेतलं, बाकीच्या संघटना त्यांच्या अंतर्गत आल्या. इथे असं आहे, तुम्ही राजू शेट्टींचं नाव घेताय, मात्र तुम्हाला जयप्रकाश नारायण व्हायचंय, तुम्हाला जरांगे पाटील व्हायचं. जयप्रकाश नारायण फार मोठे माणसं आहेत, मी साधा कार्यकर्ता तुम्ही आहे. उदाहरण बरोबर देताय. नाही मी तुम्हाला बोलण्याचा मुद्दा कळला आणि तो बरोबर आहे, पण तेच मान्य करत असाल तर मग उरलंच काय राजू शेट्टींचं? मग आता तुपकर हेच नेते आहेत. मग ते लोकांनी ठरवायचं काय करायचं. आम्ही आमचा प्रश्न घेऊन लढत चाललेलो आहे. मला बाकीच्या वादामध्ये यांनी असं म्हटलं, त्यांनी तसं म्हटलं, यांनी असं म्हटलं, मला विषय डायव्हर्ट होऊ द्यायचा नाहीये. मी तुम्हाला सांगतो, मी या सगळ्या भानगडीमध्ये आमचा सोयाबीन कापसावरचा फोकस आम्हाला हलवायचा नाहीये. नाही तर होणार काय, आम्ही काय बोलणार, मग तुम्ही ब्रेकिंग न्यूज करणार, हे असं म्हणाले ते तसं म्हणाले. आमचं गेलं सोयाबीन कापूस बोंबलत वाहून जातं आमचं. पहिलेच तर आम्हाला कोणी वाली नाहीये. म्हणून मी ठरवलेलं आहे की सोयाबीन कापसावरचा फोकस, धानावरचा फोकस किंवा इतर पिकांवरचा फोकस हलता कामा नये. आणि सरकारला तेच पाहिजे ना, सरकारला आपसात भांडणं लावणे. जसं आता ओबीसी मराठ्याचा संघर्ष तयार केला, मूळ प्रश्न सगळे बाजूला पडले. तसं आमचं म्हणणं असं आहे की दुष्काळाचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, गावगाड्यात आता प्यायला पाणी नाही, हे मुख्य प्रश्न डायव्हर्ट होऊ नये अशी आमची इच्छा आहे. म्हणून आम्ही हे सगळं करतो आहे. आणि कुणाला काय वाटायचं वाटू द्या, मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लढणं हा माझा गुन्हा असेल तर असे गुन्हे करायला मी तयार आहे. आणि याला जोडून एक प्रश्न आहे, जसा आरोप हा अल्टिमेटम आणि सेटलमेंटच्या बाबतीत झाला, तसाच एक आरोप तुमच्या बाबतीत केला जातोय की एक नवं नेतृत्व शेतकऱ्यांचं उभं राहावं म्हणून सरकारच तुम्हाला पाठबळ देत आहे, असाही आरोप तुमच्यावरती होतो. काय बोलताय? अहो, सरकारनं पाठबळ दिलं असतं तर मला अटक केली नसती, माझ्यावर गुन्हे दाखल केले नसते, आमच्या तडीपाऱ्या काढल्या असत्या. पण हा आरोप कशात होतो? नाही मग सरकारनं जर आम्हाला पाठबळ दिलं असतं तर मुख्यमंत्री का नाही आले आमच्या मिटिंगला? ते तर बाजूच्या मिटिंगमध्ये बसले होते येऊन केव्हाचे, ते का नाही आले आमच्या मिटिंगला? सरकार तर आमच्याबरोबर चर्चाच करायला तयार नव्हतं. मी जर मुंबईला लोक घेऊन आलो नसतो तर सरकारनं आमच्याबरोबर सर चर्चा केली नसती. मी तुम्हाला सांगतो, त्यांचं असं ठरलं होतं सरकारचं, बसू द्या, किती दिवस बसतो उपोषणाला, मरू द्या, याला उचला दवाखान्यात टाका, याचं आंदोलन मोडून काढा. मी गुन्हा केलेला नसताना मला अटक केली 5 दिवसापूर्वी आणि न्यायालयामध्ये माझ्यावर पोलीस स्टेशनला खटले भरले, मला कोर्टात नेलं, मला 15 दिवस तुरुंगात टाकण्याची मागणी सरकारनं केली. कसं म्हणता तुम्ही? आमच्यातलेच काही लोक ह्या गोष्टी पेरतात.
आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा म्हणून हे सगळं करतात. आणि कुठल्या एखाद्या माणसाने, आता रविकांत तुपकरने हा प्रश्न घेतला म्हणून उद्या नवीन माणसाने प्रश्न घेऊ नये असं तुम्हाला कोणी सांगितलं? त्या भागातले लोक पुढे आले पाहिजे ना, नवीन लोक पुढे येऊ नये का? आम्ही 20-20 वर्षाले चळवळीत काम करतो, मग आम्ही आपलं खाली दाबून राहावं आणि विशिष्ट माणसांच्या हाती हे सगळे सत्ता असावं? तुमचा मुद्दा बरोबर आहे. नवीन माणसांना पुढे आणण्याचा हा प्रयत्न आहे की जुन्या माणसांना मागे ढकलण्याचा हा प्रयत्न आहे, हा बघा, कदाचित त्यांचा मुद्दा असा. हे पेरल्या जात आहे मुद्दामून मला बदनाम करण्यासाठी. मला लोकांमध्ये माझ्याबद्दल संभ्रम तयार व्हावा. काय झालं सर, मला रिस्पॉन्स मिळतो लोकांचा, मला प्रतिसाद मिळतोय लोकांचा की बा हा मुंबईमध्ये जाऊन लोक घेऊन आंदोलन करतो, हा सरकारबरोबर स्वतंत्र चर्चा करतो, याला कसं काय सरकार चर्चेला बोलवतं, हा कसं काय सरकार झुकवतो, हे ना जरा प्रस्थापित नेत्यांच्या पोटात पोटचूर उठतं या गोष्टी. वारंवार मी आग्रह करत असतो, म्हणजे या ओपन फोरममध्ये जे नेते येतात ना, की नावं घ्या. हे काय आपलं असं नाही आहे ना की लग्नाचं आहे किंवा घरचा काही कार्यक्रम आणि नाव घेताना लाज वाटते, तसं काही नाही आहे. तुम्ही घ्या ना नावं. तुम्ही आत्ताच म्हणालात आमचेच काही लोक मला बदनाम करतात, कारण रविकांत तुपकर ग्रामीण भागातून शिवारातून लोक घेऊन येतात आणि मुंबईसारख्या शहरात शेतकऱ्यांची शक्ती दाखवतात. कोण आहेत ती आपली लोक? नावं घ्या. नाही असं आहे की मला काही कुणाची नावं घेऊन त्यांना मोठं करायचं नाहीये आणि मला विषय पण डायव्हर्ट करायचा नाहीये आणि मला त्याचा काही फरक पण पडत नाही. तुम्हाला मी सांगतो, माझ्याबरोबर गावगाड्यातला शेतकरी आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लढणे, त्यांना न्याय मिळवून देणे, इतका माझा सरळ स्पष्ट उद्देश आहे. मला अजून कोणत्या वादात शिरायचं नाही. जेव्हा राजकारण येईल तेव्हा राजकारणाचं बोलू, पण आज मी काही वेगळं बोललो तर हे जे आंदोलन चालू आहे या आंदोलनाचा फोकस आलेल, म्हणून मला आत्ता काही बोलायचं नाहीये. वार झाला तर त्याला प्रतिवार म्हणून मी उत्तर देईन. तुम्ही राजकारणाचा विषय काढलात, जर राजकारणात संधी तुम्हाला आजमावायची झाली तर पहिली प्रायोरिटी काय असणार आहे? स्वाभिमानी शेतकरी संघटना किंवा जसं मगाशी गुरुने प्रश्न विचारला, एखाद्या सरकारी जे सध्या सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून का ऑफर आली तर ते, का अजून कोणतं तरी तिसरा ऑप्शन? ऑफर तर मला सगळ्याच पक्षाकडून येतात नो, आणि माझ्यासारखा कार्यकर्ता हार्डवर्कर कुणाला नको फुल टाइम काम करणारा? ऑफर सगळ्याच पक्षाकडून येतात. पण कसं आहे की आमचा पिंड चळवळीचा आहे, आमचा पिंड अँटी एस्टॅब्लिशमेंट आहे, आमचा पिंड प्रस्थापितांच्या विरोधात भांडणं, सामान्य माणसाचे प्रश्न मांडणं, ताकदीनं लढणं आणि सामान्य माणसाचा आवाज बुलंद करणं, हा आमचा पिंड आहे. नाहीतर मी तर कधीच एखाद्या पक्षात जाऊन आमदार झालो असतो. मी लाल दिव्याला लात मारून एसटीनं गावाकडे जाणारा माणूस आहे सर, लक्षात ठेवा. मला वयाच्या 28व्या वर्षी लाल दिवा मिळाला होता. मी चिखली मतदारसंघातनं विधानसभेची सर तयारी केली होती. मला ऐनवेळी तिथं तिकीट आमच्या पक्षाकडनं मिळालं नाही. त्यावेळी मला त्याच्या बदल्यामध्ये मला वस्त्रोद्योग महामंडळाचं अध्यक्षपद मिळालं. मी तिथं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होत नाही हे माझ्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा राजीनामा देऊन एसटीनं गावाकडे गेलो. प्रसन्ननं विचारलं, आशिषनं विचारलं, गुरुनं सुद्धा विचारलं. आज तो शेतकरी संघटनेचा अभिमानानं मिरवावा असा बॅच त्या उपरण्याच्या आड, दुरंगी उपरण्याच्या आड का दडतोय? नाही आता उपरण्या सारखा दडतोय. टाकल्यावर तर राहणारच ना सर, हे उघड छातीन दाखवतो. याच्यासाठी 20 वर्ष रक्त जाळलंय सर आम्ही, लक्षात ठेवा. हे वाढवण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्ही 20 वर्ष दिले. या काळात सर पैसा कोणी देऊ शकतं, हे पैसे घेऊन चालले जा, पण वेळ देत नाही, लक्षात ठेवा. आम्ही आमच्या आयुष्याचे 20 वर्ष या चळवळीमध्ये दिले. मीच नाही, अशा हजारो लाखो कार्यकर्त्यांनी दिलेले आहेत. त्यांचं रक्त आटवल्यानंतर, अनेकांचे बळी गेल्यानंतर ही चळवळ मोठी झालेली, लक्षात ठेवा. रविकांत तुपकरांनी ही भूमिका का घेतली? त्यांचं म्हणणं असं आहे की राजू शेट्टी आणि त्यांची चळवळ, शेतकरी नाव जरी असलं त्या तुमच्या बिल्ल्यामध्ये, तरी ती शेतकरी ऊस शेतकरी, तो सुद्धा साधा सुद्धा नाही, तो मालदार ऊस शेतकरी जो ऊस पट्ट्यातला आहे, ज्याचं थेट अर्थकारण कारखान्याशी जोडलं गेलेलं आहे, त्यांचे ते नेते बनले. त्यांना सोयाबीनशी देणं घेणं नाही, कपाशीशी आणि धानाशी सुद्धा नाही. ती जागा रविकांत तुपकरांना हेरली, ती स्पेस हेरली, ती संधी हेरली आणि ते प्रश्नही हेरले, म्हणून ते तिकडे गेलेले आहेत. म्हणून माझा तुम्हाला पुन्हा प्रश्न आहे की नेमक्या अशा आंदोलन होत असताना राजू शेट्टी त्याच्यात दिसत का नाही? तुम्ही नेता तर मांडताच त्यांना, मग नेमका काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे त्यांना विचारा ना तुम्ही, त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल मी कसं सांगेन? आणि शेतकरी चूक झाली, त्यांनी धान्य आणि या बाकीच्या मुद्द्यांकडे बघितलं नाही, नाही. हे बघा, मी काही हिरली बिरली नाही. मी 20 वर्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काम करतो आहे. ऊस पट्ट्यात सुद्धा मी माझा जास्तीत जास्त आयुष्याचा वेळ दिलेला आहे. आणि सोयाबीन परिषद भरवणं, कापूस परिषद भरवणं हे करणारा मी पहिला माणूस आहे. मी सोयाबीन परिषद आज नाही, मी माझ्या लग्नाच्या आधीपासून, मी कॉलेजपासून सोयाबीनच्या प्रश्नावर बोलतो. ते आता मुंबईपर्यंत आलं थोडं 20 वर्षानंतर. आता ते अलीकडच्या काही वर्षात माध्यमांमध्ये आलं. मी नेत्यांना भेटून निवेदन सोयाबीनवर बोलावं साहेब आमच्या. जरा राजू शेट्टी पण बोलले असते तर बातम्या जास्त झाल्या असत्या का हो? सोयाबीनवरती बोलले असते तर? ते तुम्ही त्यांना विचारा, मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही. आमचं काम लढत राहणे, काम करत राहणे. आमच्या भागातले प्रश्न, विदर्भ, मराठवाडा, खानदेशातले सोयाबीन कापसाचा प्रश्न आहे साहेब, धानाचा प्रश्न आहे. आम्ही आमच्या भागातले प्रश्न मांडणं हा गुन्हा कसा असू शकतो मला सांगा बरं तुम्ही? ही चळवळ उभी केली आम्ही, ज्यांना वाटतं याच्यात पाठिंबा द्यायला आलं पाहिजे. अनेक नेते आम्हाला पाठिंबा द्यायला आले ना उपोषणाच्या ठिकाणी, अनेकांनी येऊन पाठिंबा दिला. अनेक सामाजिक लोक आले, सत्यपाल महाराज आले त्या ठिकाणी, तिथे पुरुषोत्तम महाराज पाटील आले, त्याच्यानंतर सदाभाऊ आले, नाथाभाऊ खडसे, त्याच्यानंतर
रेखाताई खेडेकर आल्या, मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर साहेब आले. राजकारणाच्या पलीकडे जाऊन या प्रश्नाकडे बघावं अशी माझी विनंती. मनोज जरांगेंनी पाठिंबा दिला. हा, मनोज जरांगे पाटील साहेबांनी पाठिंबा दिला. नाही आणि नाही, त्यांनी म्हणजे तुम्ही आता सर्व जोडल्या गेल्याच्या सर्व काही सांगताय, म्हणजे प्रसन्न आपल्याला जी अभिप्रेत आहे, ब्रेकिंग झाल्याची ब्रेकिंग मात्र देत नाही यात. रविकांतजी, नेमकं आता त्यालाच जोडून असं आहे, तुम्ही एक नाव घेतलं नाही. तुम्ही 2019मध्ये राजू शेट्टींना सोडून सदाभाऊ खोतांच्या रयत क्रांती संघटनेत गेले. जेमतेम 18-19 दिवसाचा कालावधी तिथं केला आणि 19 दिवसानंतर घर वापसी केली. मात्र त्यानंतर गेल्या 2 वर्षापासून राजू शेट्टींच्या एकाही मंचावर रविकांत तुपकर दिसले नाही. आणि नेमकं सदाभाऊ खोत तेव्हापासून आतापर्यंत मध्यंतरी टीका पण केली होती. आता महामोर्चा निघाला, महामोर्चाच्या त्या तुमच्या स्टेजवर सक्षणा सलगर राष्ट्रवादीच्या तुमच्या त्या मंचावर होत्या. त्यानंतर तुम्हाला अटक केल्यानंतर अन्नत्याग आंदोलन केलं, तिथं सदाभाऊ खोत तुम्हाला म्हणजे जे सत्तेला पाठिंबा देणारे आहेत ते तिथं होते. विरोधक जे आहेत त्या सक्षणा सलगर तुमच्या मंचावर होत्या. नेमकं रविकांत तुपकरांच्या मनात काय सुरू आहे? नाही, हे बघा, मी तुम्हाला पहिले एक सांगतो की तुम्ही याला पॉलिटिकल अँगलनं पाहू नका. ज्यांना ज्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाची कणव वाटते ते लोक आमच्यासोबत येतात. आता असं आहे की सक्षणाताई सलगर आल्या, तर त्यांच्या आणि आमचे कौटुंबिक संबंध आहेत आणि आम्ही एका पिढीतले लोक आहोत. त्यामुळे त्यांना असं वाटलं की रविकांत तुपकरांचा मोर्चा आहे, चांगला कार्यक्रम आहे, चांगलं आंदोलन आहे, याला आपण पाठिंबा द्यायला गेलं पाहिजे. त्या पाठिंबा द्यायला आले, असे अनेक लोक आले. आमचा तर हेतूच आहे ना की उलट या प्रश्नावर पाठिंबा द्यायला किंवा या चळवळीत सहभागी व्हायला या प्रश्नावर अनेक लोक आले पाहिजे. विदर्भातले नेते कोणीच नव्हते. आणि सदाभाऊ जेव्हा तिथं आले तर सदाभाऊने आणि आम्ही सोबत काम केलेलं लक्षात ठेवा. सदाभाऊने सुद्धा त्यांच्या आयुष्याचे अनेक वर्ष चळवळीमध्ये दिलेले आहे. अलीकडच्या काळात म्हणजे ते आमदार झाले, मंत्री झाले म्हणून आपण त्या अँगलनी बघतो, पण त्यांनी सुद्धा भाड्याला पैसे नसताना, अंगावर कपडे नसताना या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चळवळी वाढवलेल्या आहे. मला कसं वाटतं सर, मी वेगळा विचार करणारा माणूस आहे की चळवळीत काम केलेला कार्यकर्ता 2 वर्ष 4 वर्ष असेल, आज तो कुठल्याही पक्षात असेल किंवा वेगळ्या भूमिकेत असेल, पण त्यांनी 2, 4, 5, 10 वर्ष 20 वर्ष चळवळीला दिले हे नाकारता येणार नाही त्याचं कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला. त्यांनी त्याच्या आयुष्याचे काही वर्ष चळवळीला दिलेले आहेत ना, त्यामुळे ते कॉन्ट्रीब्युशन नाकारता येत नाही. त्या कॉन्ट्रीब्युशनसाठी त्याचा आदर केला पाहिजे त्या माणसाचा, असं मी मानणारा कार्यकर्ता आहे. आज लक्ष्मणराव वडले त्यांनी खूप वर्ष चळवळीमध्ये दिले, रघुनाथदादा पाटील आहेत त्यांनी तर आयुष्य पूर्ण चळवळीला दिलेलं आहे, सदाभाऊ आहेत, अशा अनेक नेत्यांची नावं, वामनराव चटपांपासून आपल्याला अनेक नेत्यांची नावं घेता येतील. या लोकांनी चळवळीमध्ये स्वतःचं आयुष्य जाळून घेतलेलं आहे असं मी म्हणेन. त्यामुळे या सगळ्या नेत्यांबद्दल माझ्या मनामध्ये आदर आहे. ते आमच्यासोबत आज नाही म्हणून ते खराब आहेत असं मी म्हणणारा कार्यकर्ता नाही आहे. असं कोण म्हणतंय? कोणाबद्दल आक्षेप आहे की नाही, नाकारलं आक्षेप जात आहे, कंट्रीब्युशन नाकारलं जात कोण म्हणतंय म्हणत नाही, असं मी म्हणणारा कार्यकर्ता नाही असं मी म्हटलं तुम्हाला. हा, राजू शेट्टी पण करतात ना तिकडे चळवळ, आहेच ना, प्रश्नच नाही. आम्हाला आदरच आहे चळवळ करणाऱ्या लोकांबद्दल, प्रश्नच नाही. सतत विरोधात राहण्यापेक्षा कधी सत्तेत सहभागी होऊन शेतकऱ्यांसाठी काय करू शकता? नाही, असं आहे की सत्तेत किंवा सभागृहात जायचं तर नैतिकतेनं जायचं या मताचा मी आहे. नाही, तुम्हाला अनेक पक्षांकडून ऑफर आहेत, पण सतत विरोधात राहून लढण्यापेक्षा जर तुम्ही सत्तेत सहभागी झाले तर ते शेतकऱ्यांच्या अधिक हिताच राहील. त्यांचं थोडक्यात म्हणणं आहे की जे अजित पवारांनी जो मुद्दा घेऊन जे सत्तेत गेले की सारख्या विरोधात राहिलं की लोकांची कामं होत नाहीत, तसं तुम्हाला वाटून तुम्ही जाणार आहात का असं त्यांना विचारायचं. मी तुम्हाला सांगितलं माझा पिंड चळवळीचा आहे. काही लोकांना कायम सत्तेत राहावं असं वाटतं, तर आम्हाला चळवळीच्या माध्यमातून प्रश्न मांडावे असं वाटतं. आणि हे बघा, आता तुम्ही आपण सगळे काम करतो, रोज आपलं कुटुंब चालवतो, पैसा आपण नैतिकतेतून मिळवतो. अनेक लोक, काही लोक 2 नंबरमधून मिळवतात, वेगळ्या मार्गाने मिळवतात. मला असं वाटतं की सभागृहात जायचं असेल तर ते इमानदारीनं, नैतिकतेनं आणि इथिकली गेलं पाहिजे. मी या मताचा माणूस आहे. मग ते तर कधी पण करता येतो, ते काय ते करणं म्हणजे काय लय मोठी गोष्ट आहे का? ते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सैन्य त्यांच्याशी निष्ठावान राहिलं म्हणून तर लढाया जिंकल्या गेल्या ना. मग ते इकडे तिकडे सैन्य गेलं असतं, त्यांच्यावर बेमानीचा शिक्का लागला. मला नको आहे ते करायचं. आणि मला सांगा, एवढं सगळं उभं केल्यानंतर जर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी उद्या बेमानी केली, काय झालं तर उद्या लोकांचा चळवळीवर विश्वास राहील का सर? नवीन पोरं चळवळीमध्ये येतील का? रविकांतजी, एक शब्द तुमच्या तोंडी आला आता, एथिकली मला जायचंय सभागृहात. एथिकली म्हणजे खूपच दुर्मिळ ऐकायला मिळत आहे. हे कसं शक्य आहे? सध्याचं राजकारण अर्थकारण झालेलं आहे. अशी केवळ आम्ही पत्रकार बोलत नाही, तुमच्यासारखे नेते सुद्धा बोलत असतात. साधा सामाजिक चळवळ करायची झाली तरी सुद्धा सोपी नाही. निवडणूक तर संपूर्णपणे मतांपेक्षा पैसा केंद्रित झाली असं आरडाओरडा केला जातो, आरोप केले जातात. अगदी आत्ता ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, 5-5 हजाराचा रेट आहे असं आम्हाला सांगणारे मतदार भेटत होते, कार्यकर्ते सांगत होते. अशा परिस्थितीत बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून, म्हणजे तुम्ही बोला किंवा बोलू नका तशी चर्चा आहे, रविकांत तुपकरांना लढायचं आहे. एक लोकसभा मतदारसंघ, एक रविकांत तुपकरांसारखा सामान्य कार्यकर्ता जेव्हा बोलतोय की एथिकली मला लढून सभागृहात जायचं आहे, तेव्हा तुमच्या तरुण वयातला कुठेतरी आतलं मन उचंबळून येतं की आजचं जे परिपक्व झालेलं नेतृत्व आहे
ते असं बोलण्याचं धाडस करतायत. नाही असं आहे सर, मी असं मानणार आहे की सगळीकडे जेव्हा अंधार होतो किंवा सगळीकडे जेव्हा अंधकारमय वातावरण असतं, अशा याच्यामध्ये जो प्रकाश घेऊन चालतो किंवा पंथी लावतो त्याच्या दिशेनं लोक येतात असं मी मानणारा माणूस आहे. काय झालं, सामान्य माणसाबद्दल बोलणारे लोक कुणीच नाही आहे. आणि इतकं आपण जितकं निगेटिव्ह मानतो तितकं निगेटिव्ह नाही आहे. अजूनही 5-10% लोक राजकारणात चांगले आहेत. म्हणजे सगळे 100% लोक राजकारणात वाईट असं नाही आहे. गणपतराव देशमुखांचं उदाहरण घ्या, नरसय्या आढावांचं उदाहरण घ्या, किंवा राजू शेट्टींना पण लोकांनी वर्गणीतून निवडून दिलं, बच्चू भाऊंना पण लोकांनी वर्गणीतून निवडून दिलं. असे अनेक उदाहरणं घेता येतील. आपले हे पालघरचे डहाणूचे आमदार, वडापावची गाडी असणारे, त्यांना पण लोकांनी वर्गणीतून निवडून दिलं. आहेत ना अजून लोक. असं काही एकदमच 100% सगळंच बॅड आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही. आमच्याकडे पण आपले सुदाम काका देशमुखांना लोकांनी लोकसभेला वर्गणीतून निवडून दिलं. आजही अनेक ठिकाणी आमचा देवेंद्र भुयार कार्यकर्ता, त्याला लोकांनी वर्गणीतून निवडून दिलं वरुड मोर्शीमध्ये. असं काही असं म्हणता येणार नाही. आत्ताच तुम्ही जे म्हणालात की फडणवीसांच्या नेतृत्वाखाली तुम्ही जाणार, पण ठरलंय नेमकं कधी जायचं? कारण तुम्ही अल्टिमेटम दिलेलं आहे. नाही, त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की तुम्हाला जेव्हा डिस्चार्ज होईल तेव्हा आम्हाला कळवा. आणि ते आमच्या समोर त्या बैठकीतून सह्याद्रीच्या पियुषजींना त्यांनी फोन केला. 2 वेळा तो फोन झाला आणि त्यांनी सांगितलं की असं असं आंदोलन सुरू आहे, हे उपोषणाला बसलेले आहेत आणि आम्हाला सगळ्यांना तुमची वेळ पाहिजे. त्यांनी सांगितलं मी 2-3 दिवसात तुम्हाला वेळ कळवतो. आणि त्यांनी निघताना आम्हाला सांगितलं तुम्हाला डिस्चार्ज झाला की कळवा, आपण ती वेळ घेऊ. आणि जर दिलेला शब्द पाळला नाही सर, तर इथं तर फार शांततेने आम्ही तुम्हाला सांगतो, नागपूरला यांना हिंगा दाखवू आमचा काय शेतकऱ्यांचा. आणि मी तुम्हाला आईची शपथ घेऊन सांगतो, जीव गेला तरी चालेल, पण जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत माघार नागपुरातून घेणार नाही. देवेंद्रजी आणि त्यांची टीम नक्कीच ओपन फोरम पाहत असेल पुढारी न्यूजचा. आणि मला असं वाटतं की डिस्चार्ज झाल्यानंतर हे पुढारी न्यूजच्या स्टुडिओत थेट आलेले आहेत. तुम्हाला कळवायचं राहिलं असेल, पण आता कळलं असेलच. नक्की तुम्ही अपॉइंटमेंट घ्या, म्हणजे पुढची बातमीसुद्धा आम्हाला मिळेल. परंतु एक कळत नाही मला, एकीकडे हे सर्व या सर्व प्रश्नांवर आपण बोलतोय. सध्या राज्यातलं सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं. मग अशी तुम्ही बोललात की शेतकऱ्यांची एक समस्या आहे, ते स्वतःच्या प्रश्नासाठी ज्या तीव्रतेनं लढायचं, एकजूट उभारायची, ते राहिलं बाजूला. अनेक वेळा कोणत्या पक्षाचा झेंडा, भगवा, तिरंगा, दुरंगा अशा वेगवेगळ्या रंगाच्या झेंड्यांकडे जातात. त्या झेंड्याला ताट ठेवण्यासाठी स्वतःची अवकाळीनं, इतर काही गोष्टींमुळे, सरकारी दुर्लक्षामुळे स्वतःची उभी पिकं आडवी होतात. पण तो झेंडा मात्र ताट फडकला पाहिजे यासाठी ते झगडतात. नेत्यांच्या मागे अगदी बोलू नये लाचारासारखं धावतात. हे चित्र कसं बदलणार? हे राजकारणातलं जे वेळ आहे, राजकारणाचं पारावरच्या गप्पापासून ते शिवारातल्या बांधापर्यंतचं, हे घात करते असं वाटत नाहीये? अगदी बरोबर आहे सर. आणि काय झालंय, याला जितका आम्ही शेतकरी जबाबदार आहोत तितकं सरकार जबाबदार आहे. काय होतं, गुलाम माणसं भीक मागत असतात, शहाणी माणसं हक्क मागत असतात. आम्हाला गुलामीच्या दिशेनं सरकार घेऊन निघालेलं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आम्ही पोत्यानं पिकवायचं आणि आम्हाला खायला अन्न नाही. आम्ही कापूस पिकवायचा, आमच्या अंगावर फाटके कपडे, आमच्या आईचे 2 लुगड्याचं दाण भरून 3 लुगडं आमची आई घालणार. म्हणजे कापूसवाल्या उत्पादकांची ही अवस्था आहे. आम्ही सोयाबीन पिकवायची आणि आम्हाला चटणीवर घ्यायला तेल नाही. आमचा बाप आमच्या आईला सांगतो महिन्याभराच्या तेल कसं संपलं. म्हणजे आणि आम्ही शेतकरी आता जेव्हा गावात जातो तेव्हा आम्ही सांगतो की आपण सोयाबीन कापसाचा भाव घेऊ. लोक म्हणतात मोदीचे 2000 कधी येणार आहे. म्हणजे लोकांना आम्हाला गुलामीच्या दिशेनं हा प्रवास करायचा. म्हणजे ही माणसं हक्कासाठी भांडत नाही. आणि जेव्हा ही हक्कासाठी भांडायला पुढे येतात ना, तेव्हा दुसऱ्या विषयाच्या पुंग्या काढायच्या बाहेर काहीतरी आणि मुख्य विषय डायव्हर्ट करायचा. तुम्हाला मी जे म्हटलं ना की मी काही विषयावर बोलून विनाकारण माझा वेळ खर्च करणार नाही चुकीच्या विषयावर बोलून, कारण मला माझा फोकस सोयाबीन कापसाचा, धान उत्पादकांचा, शेतकऱ्यांचा हटवायचा नाही आहे. मला तितकी समज आहे. त्यामुळे मला तुम्ही जे म्हणता ते खरं आहे की राज्यकर्त्यांनी आम्हाला गुलाम केलं, पण आम्ही आता शेतकऱ्यांचे तरुण पोरं सगळे हुशार झालेलो आहोत. आम्ही गुलामीच्या दिशेनं प्रवास करणार नाही, आम्ही भीक मागणार नाही, आम्हाला हक्क मागायचा आहे. आणि आता गावागावातला शेतकरी हुशार झालेला आहे असं माझं मत आहे. म्हणून हा लढा इथपर्यंत आलेला आहे. अजून व्यापक व्हावा या दृष्टीने आमचा प्रयत्न असणार आहे. मनोज जरांगेंचा पाठिंब्याचा मगाशी उल्लेख झाला. तुम्हाला त्यांनी मला वाटतं न मागताच पाठिंबा देऊ केलेला या आंदोलनाला. हो, एक सामाजिक वातावरण, राजकीय वातावरण जे ढवळून निघालेलं आहे. जातीच्या आरक्षणासाठी लोक एकमेकांचे वाभाडे काढतात, लक्ष करतात एकमेकाला. सत्तेत बसलेले मंत्री सुद्धा जातीचा उल्लेख करून त्यांना पाडा असं असंवैधानिक अशी धमकी देतात आहे. हे सर्व पाहताना काय वाटतं? म्हणजे मगाशी तीव्रतेनं तुम्ही बोलत होतात. नाही बरोबर आहे ते. कारण काय, महाराष्ट्रातलं वातावरण खूप गढूळ झालेलं आहे. आणि मला असं वाटतं नवीन पिढी याच्यामध्ये काय आदर्श घेईल, नवीन पिढीने काय आदर्श घ्यावा राजकारणाचा. जर मोठमोठे नेते, सिनियर नेते जर चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य करणार असतील अशा पद्धतीनं, तर तरुण पोरांची माथी भडकतील उद्या. मुख्य प्रश्न सगळे बाजूला राहतील.
त्यामुळं सिनियर लोकांनी बोलण्याचं तारतम्य ठेवलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि मला कधी कधी वाटतं सरकारलाच हे घडवायचं आहे का सगळं? जाती जातीत भांडणं लावा, पोट जातीत भांडणं लावा, धर्माधर्मात भांडणं लावा, मतांचं ध्रुवीकरण करा आणि आपली एक वोट बँक आपल्याजवळ साबूत ठेवा, एका विशिष्ट मतदाराला या मतदाराची भीती दाखवा. हे सरकारलाच घडून आणायचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आजच्या सरकारबद्दल बोलताय, आजच्या सत्ताधाऱ्यांबद्दल आजच्या बोलताय. सत्ताधाऱ्यांबद्दल बोलतोय. यांना हे घडवायचं आहे. यांना तरुण पोरांनी एकमेकांचे डोके फोडले पाहिजे, यांच्यात रक्तपात झाला पाहिजे अशी भूमिका सरकारची दिसते आहे. आणि मग ते एका विशिष्ट वर्गाची आपली मतं हे आणायची आणि तुम्हाला यांच्यापासून भीती आहे, तुम्हाला यांच्यापासून भीती आहे, अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार करायचं सरकारला. आणि बरोबर दुष्काळावरचं लक्ष हटणार, सोयाबीन कापसावरचं लक्ष हटणार, सगळे प्रश्न बाजूला राहणार आणि मग तिसरेच प्रश्न कुठले तरी मोठे वाटणार. असं सरकारचं चाललेलं आहे. पण आम्ही ते होऊ देणार नाही, लक्षात ठेवा. आम्हाला आमचा प्रश्न महत्त्वाचा आहे. मनोज जरांगे पाटलांनी आम्हाला पाठिंबा दिला, आम्ही सुद्धा मराठा आरक्षणाला पाठिंबा त्या ठिकाणी दिला. आणि आज नाही, ते साष्ट पिंपळगावला जेव्हा 3 वर्षापूर्वी उपोषणाला बसले तेव्हाही मी त्यांना भेटायला गेलो होतो. आज त्यांना ग्लॅमर आहे म्हणून नाही, त्यांचं डेडिकेशन आहे त्या प्रश्नासाठी. ते एक प्रश्न घेऊन लढतात अनेक वर्षापासून. आम्ही त्यांना पाठिंबा दिला. आता जेव्हा आम्ही निघालो त्यांनी मला हॉस्पिटलमधून फोन करून सांगितलं की आम्ही सोबत आहे, मुंबईला जर तुमची बैठक झाली नाही, सरकारनं बोलवलं नाही, मिटलं नाही, तर आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर रस्त्यावर उतरू. इतकी कडक भूमिका त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आमच्या बाजूने घेतली. त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. तुम्ही नाव घेत नाही, मात्र मी नाव घेऊन विचारतो. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाशिकमधून निवडून येतात. नाशिकच्या राजकारणात त्यांचा प्रभाव आहे असं म्हटलं जातं. द्राक्ष उत्पादक शेतकरी तिथे मेटाकुटीला आलेला आहे. त्यांच्या सुद्धा द्राक्षाचे कंटेनर सीमेवर जाऊन अडतात. आयात कर त्यांना सुद्धा रडवतो. जगभर ज्याचा प्रभाव ते आपलं सरकार या शेतकऱ्यांसाठी मात्र काही बोलत नाही. आणि त्या सत्तेसोबत लोकांच्या कामाचा बहाणा सांगून गेलेले छगन भुजबळांसारखे नेते सुद्धा जेव्हा आक्रोश करताना दिसत नाही, दबाव आणताना दिसत नाही, जेवढे ते इतर काही प्रश्नांवर आरक्षणासारख्या बोलतात तेवढं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलतच नाहीत. तुम्हाला गुन्हा वाटत नाही? प्रश्नच नाही. छगन भुजबळ साहेब खूप सिनियर नेते आहेत. जेवढं ते आता रान उठवत आहेत एका विशिष्ट प्रश्नावर, ओबीसीच्या आरक्षणाच्या प्रश्नावर, तो त्यांचा अधिकार आहे. मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही, कारण मला त्याच्यात घुसायचं नाही आहे. परंतु आज गारपिटीनं द्राक्ष उत्पादक शेतकरी त्रस्त आहे, त्यांच्या भागात कांदा उत्पादक शेतकरी आज त्रस्त आहे. तर पहिली प्रायोरिटी मला असं वाटतं की त्या प्रश्नांना दिली पाहिजे, त्या भागातल्या लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे. कारण तो जीवनमरणाचा, पोटापाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. माणसं मेल्यावर तुम्ही राज्य कुणावर करणार आहे मला सांगा ना तुम्ही. माणसं जर एका बाजूला मरणार असतील, शेतकरी मरणार असेल, तर तुम्हाला राज्य कुणावर करणार आहे? शेवटी तुम्हाला राज्य करायला लोक पण लागतील ना. काय तुम्ही निर्जीव लोकांवर थोडीच राज्य करू शकणार आहे? त्यामुळे त्यांनी द्राक्ष उत्पादकांना आणि त्या भागातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. हाच प्रश्न मनोज जरांगेंसाठी सुद्धा. कोणत्या मराठा समाजातला आहे हो तो शेतकरी ना, जो अल्पभूधारक झालाय, ज्याच्या आत्महत्यांमध्ये सर्वाधिक संख्या आहे, तेच मराठा समाजातले शेतकरी त्यांच्या डोळ्यासमोर आहेत ना. मग का मनोज जरांगे सुद्धा मराठा आरक्षणावर बोलतानाच या अल्पभूधारक, कोरडवाहू, अगदी ज्याला परागंदा व्हावं लागतं आणि मुंबईत येऊन माथाडी कामगार, पुण्यातल्या, नाशकातल्या, मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमध्ये किडामुंगीसारखं जगावं लागतं, त्या अल्पभूधारक, भूमिहीन शेतकऱ्यांसाठी जे शेतमजूर सुद्धा झालेत त्यांच्यासाठी सुद्धा मनोज जरांगेंनी आरक्षणाबरोबर बोललंच पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? नाही, असं आहे सर, एकाच माणसाकडून आपण सगळ्या अपेक्षा करू शकत नाही असं माझं मत आहे. मनोज जरांगे पाटलांनी त्यांचं आयुष्य संपूर्ण मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर समर्पित केलेलं लक्षात ठेवा. आता तुम्ही त्यांच्याकडून मराठा आरक्षणाच्याही प्रश्नावरची लढाई उभी करायची हे करणार, हे पण करणार, ते पण करणार, असं होत नाही. आता मी जसं तुम्हाला म्हटलं की मी सोयाबीन, कापूस उत्पादक, धान उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन लढतोय. आता तुम्ही म्हटलं मुंबईचं गटार साचलंय ते पण घे, तुम्ही म्हटलं नाशिकमध्ये तिकडे पाणी घुसलंय ते पण घे. असे सगळे प्रश्न एका वेळी घेता येत नाही आणि मग ते काय होतं की एका विषयावर फोकस होत नाही, लक्षात ठेवा. आता त्यांनी मराठा आरक्षणाची लढाई हाती घेतलेली आहे. तो प्रश्न निकाली लागल्याशिवाय ते पुढच्या प्रश्नाला हात घालू शकत नाही असं माझं मत आहे. त्यांनी तो प्रश्न हाती घेतलाय, त्यात संपूर्ण लक्ष घातलंय, रान उठवलंय, करोडो मराठ्यांना एकत्रित केलंय. आता ती लढाई जिंकल्याशिवाय अजून त्यांनी 4 प्रश्न हाती घेतले तर फोकस हटेल ना त्यांचा. तर आमचंही तसंच आहे, सगळ्यांचंच तसंच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पहिले ती लढाई जिंकल्यावर पुढच्या लढाईला त्यांनी हात घालावा आणि एका वेळी असे 100 प्रश्न घेऊन लढाई उभी होत नाही. एक एक प्रश्न निकाली काढत काढत पुढे जावं लागतं, कारण हा दीर्घकालीन लढा आहे. हा काय असं एका दिवसाचा, 8 दिवसाचा, एका महिन्याचा लढा नाही आहे. हे तर शेतीचं शोषण हा महात्मा फुल्यांनी तेव्हापासूनचं सगळं सुरू आहे. स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी पण ती लढाई लढली. नंतरच्या काळामध्ये पॉकेटमध्ये या लढाया लढल्या गेल्या. त्या राज्यांमध्ये शेतकरी नेते त्या लढाया लढतात. तर मला असं वाटतं की थोडी अशी अपेक्षा करणं म्हणजे त्या माणसाकडून जास्त अपेक्षा ठेवण्यासारखं आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती बोलत असताना आपण आरक्षणाकडे आता आलो. यावरूनच एक प्रश्न आहे. वयाच्या 18व्या वर्षापासून जवळपास 20 वर्ष तुम्ही या चळवळीमध्ये काम करताय. या सगळ्या दरम्यान एकूणच
जर का शेतीसाठी योग्य पद्धतीनं आणि योग्य वेळेमध्ये जर का सरकारकडनं उपाययोजना झाल्या असत्या ठराविक काळामध्ये, तर आरक्षणाचा प्रश्न हा आता जितका मोठा वाटतोय तितका वाटला नसता असं तुम्हाला वाटतंय का? अगदी बरोबर आहे. काय होतं की हा जो आरक्षणामधून जो लोकांचा असंतोष बाहेर पडला, हा शेतीच्या शोषणाचा परिणाम आहे असं आमचं मत आहे. स्वातंत्र्यानंतरची जी काय आपली अवस्था आहे, आम्हाला सोयाबीनमध्ये लूट, कापसात लूट, सगळ्या शेतीमालाच्या भावात लूट, आणि त्याच्यातनं जी गरिबी आली, त्या गरिबीचा हा सगळा परिणाम आहे. आता तुम्हाला सांगतो, 1972 साली 1 क्विंटल कापूस आणि 1 तोळा सोनं बरोबरीत होतं. आज सोन्याचा भाव 60-62 हजार रुपये आहे तोळ्याचा, आणि आज कापसाचा भाव 7,000, 6,500-7 हजार आहे. मग त्या तुलनेत जर आमचा कापूस 60,000 असता तर आरक्षणच मागितलं नसतं ना आम्ही. आम्हाला गरज काय होती आरक्षणाची? आर्थिकदृष्ट्या आमचं शोषण झालेलं आहे, आणि आर्थिक शोषणातून हे सगळे अपत्य तयार झालेले आहेत, लक्षात ठेवा. आणि तो असंतोष आता वेगळ्या वेगळ्या मार्गाने उफाळून येतो आहे. म्हणून जितका मराठा आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे, त्याच्याच खालोखाल हा सोयाबीन कापूस उत्पादकांचा जीवनमरणाची लढाई, पोटा पाण्याचे प्रश्न सुद्धा महत्त्वाचे आहे. आज खेड्यापाड्यात सर आमच्या पोरांचे लग्न व्हायला तयार नाही, 100 पोरं बिना लग्नाचे फिरतायत. जर आमच्या कापसाला सोन्याच्या तुलनेत भाव असता तर मुंबईची पोरी आमच्याकडे आल्या असत्या. आज साहेबाची पोरगी काय म्हणती, शेतकरी नवरा नाही म्हणती. आमचं तर कधी कधी असं वाटतं बिना लग्नावाल्यांची संघटना बांधली तर ती सगळ्यात मोठी होऊ शकते देश महाराष्ट्रामध्ये. इतकं सगळं परिस्थिती नाही, कठीण आहे. लग्न हमी योजना दिली तर निवडून याल. एक म्हणजे आता थोडंसं अगदी शेवटच्या टप्प्यात आहोत. रविकांत तुपकर, म्हणजे मगासपासून तुम्हाला वाटत असेल की काय हा माणूस सर्वांच्या विरोधात बोलतोय, म्हणजे एक विधायक दंगा आणि सर्वांशी पंगा असंच तुमचं धोरण दिसतंय. मला वाटतं ती आठवण तुम्ही सांगितलीच पाहिजे की जेव्हा एका प्रकरणात, म्हणजे तुम्हाला ठाऊक असेल आपल्याकडे स्त्री पुरुष, स्त्री भ्रूण हत्या आणि ती करणारे, कसाईखाना चालवणारे मेडिकल माफिया आपल्या या तथाकथित पुरोगामी राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये आढळतात, या मुंबईत सुद्धा. अशाच एका मेडिकल माफियाला उघडं पाडण्यासाठी जेव्हा मी प्रयत्न करत होतो, तेव्हा वर्षा देशपांडे लेक लाडकीवाल्या अभियानवाल्या साथीला होत्या. तेव्हा एक गरोदर महिला त्या आमच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये साथीला पाहिजे होती. मला असं वाटतं की पुढची कहाणी आपण रविकांत तुपकर यांच्या तोंडूनच ऐकली पाहिजे. साधारणपणे ही गोष्ट 13 वर्षापूर्वीची आहे, आणि खूप गर्भलिंग निदान महाराष्ट्रामध्ये होत होतं. मुलींचा दर खूप कमी झाला होता. त्यावेळेला मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सेक्स डिटर्मिनेशन होत होतं, आणि एक स्टिंग ऑपरेशन करायचं ठरवलं. तेव्हा सरांनी ते सगळं प्लॅन केला, आणि खूप पाऊस मुंबई आणि सगळ्या महाराष्ट्रात होता. महापूर त्यावेळेला आलेला होता. तेव्हा नुकतंच माझं लग्न झालं होतं 5-6 महिन्यापूर्वी, आणि माझी मिसेसला एक जवळपास 4-5 महिन्याचा गर्भ राहिला असेल. तर त्यावेळेला आम्ही दोघांनी ठरवलं की या सगळ्या जे काही सेक्स डिटर्मिनेशन करणारे लोक आहेत त्यांना उघडं करायचं. एवढ्या पावसात महापूर ओलांडून आम्ही रातोरात मुंबईला आलो, माझी मिसेस आणि मी. वर्षाताई देशपांडे त्यावेळेला होता, सातारच्या, त्या लीड करत होत्या. आणि त्यावेळेला ठाण्यामध्ये डॉक्टर उमेश लोंढे नावाचे एक डॉक्टर आहेत, रसायनीमध्ये एक डॉक्टर आहेत, आणि अजून एक दुसरे असे 4 कुर्ल्याला. तर त्यावेळेला या 4 डॉक्टरांना, डेकॉय पेशंट माझी मिसेस झाली, आणि या 4 डॉक्टरांना जाऊन आम्ही पकडून दिलं. तेव्हा माझ्या मिसेसचा जीव धोक्यात गेला होता. आम्ही जीव धोक्यात घालून आलो होतो. त्यातल्या त्यात माझं आंतरजातीय लग्न म्हटल्यावर तर ते आमचं अजूनच कठीण होतं, आणि नुकतंच लग्न झालेलं, आणि तिला भाऊ नाही, त्याच्यामुळे तिच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर आपल्याला ते आमचे सगळे सासरे वगैरे उद्या काय अडचणीत आणतील किंवा काय होईल. परंतु माझ्या मिसेसनी धाडस केलं. आम्ही त्या स्टिंग ऑपरेशनमध्ये सहभागी झालो, आणि मुंबईतल्या नामांकित डॉक्टर, ज्या डॉक्टरचं चित्र राष्ट्रपती भवनात लागलेलं आहे, ज्या डॉक्टरचा सत्कार राष्ट्रपतींच्या हस्ते पुढे होणार होता, त्या डॉक्टरला सेक्स डिटर्मिनेशन करताना आम्ही पकडून दिलं, माझ्या मिसेसनी पकडून दिलं, आणि त्यांना 2-2 वर्षाचं कन्व्हिक्शन सुद्धा झालं, शिक्षा झाली. तर हे तुम्हाला दिसत असेल, पण आम्ही बाकी गोष्टींमध्ये पण सगळं हे काम करत असतो. तो सगळ्या जीवावर बेतणारा तो सगळा प्रसंग बरोबर. आहे. त्यावेळी तुमच्या मिसेस सोबत काम्या भट्टाचार्य, माझे एक सहकारी, कामया भट्टाचार्य पत्रकार हो, ते त्या सोबत सुद्धा होत्या, सोबत साथीला होत्या. होत्या. आणि तुम्हाला खरोखर अभिमानानं सांगतो, लाखो रुपयांच्या ऑफर घेऊन काही दलाल त्यावेळी समोर येत होते, माझ्यासारख्यांसमोर येत होते की थांबवा आता हे. आणि रविकांत तुपकर, वर्षा देशपांडे यांच्याकडे तर किती गेले असतील. मात्र रविकांतजी, एक शेवटचा शब्द, एक हे आव्हान नाही तर आव्हान समजा पाहिजे तर, की आता तुम्ही म्हणालात अल्टिमेटम दिलं, सेटलमेंट नाही केलं, एक कमिटमेंट ही कायम ठेवणार, शेतकऱ्यांचे जे प्रश्न घेतलेले आहेत ते तसेच राहणार, की विरोधात असताना रविकांत तुपकर 5,000ची भाषा बोलणार, आणि सत्तेच्या वळचणीला गेल्यानंतर ठीक आहे 3,000 देतोय काय करणार, असं एक प्रकारे शेतकऱ्यांची द्रोह करणार, त्यांचा विश्वासघात करणार. मगाशी तुम्ही बोललात की खोके घेऊन विकले जातात, ते खोके कारण न करता तुम्ही शेतकऱ्यांशी इमान राखणार.
असं आहे सर, मी 5,000 तर मागत नाही. मी सोयाबीनला किमान 9,000 रुपये खाजगी बाजारात दर मागतोय, कापसाला 12,500 रुपये दर मागतोय आणि गेल्या 20 वर्षापासून मी ही लढाई लढतो आहे आणि लोकांना फुलाची पाकळी त्यांच्या पदरात पाडून देण्याचं काम आम्ही केलं. म्हणून तर लोक आमच्या सोबत आहे. लोकांना काहीच मिळालं नसतं तर लोक आमच्या सोबत नसते. एक तुम्हाला मी सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना तुमच्या समोर सांगतो की रविकांत तुपकर सत्तेला विकला जाणारा कार्यकर्ता कधीच असणार नाही. भलेही मला कुठली पदं मिळो ना पिळो, मला मी कधी निवडून येऊ ना येऊ, आजपर्यंत मी कधी एकही निवडणूक लढायची संधी मला दिली नाही माझ्या पक्षाने किंवा मला ती मिळाली नाही. मी साधा ग्रामपंचायतचा सदस्य नाही, पण सरकार झुकवण्याची ताकद आम्ही ठेवतो रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत. मला सर तुम्हाला सांगतो, एवढे लोक माझ्यावर प्रेम करतात. अहो, लोकांनी मला वर्गण्या काढून दिल्या, बायकांनी दागिने काढून दिले आमच्या या आंदोलनामध्ये. तुम्हाला विश्वास बसणार नाही. लोकांनी जेसीबीने आमच्यावर फुलांची उधळण केली, आमचे पाय धुतले लोकांनी. हे कसं विसरू शकतो सर? ज्या लोक माझ्यासाठी ढसाढसा रडतायत, लेकरं बायका म्हणल्या तुम्हाला काय झालं तर लेकरं घेऊन आम्ही विहिरीमध्ये जीव देऊ, एवढं सगळं प्रेम सर कुणाच्या वाट्याला येतं? मी भाग्यवान माणूस आहे. मला सत्तेतली पदं नाही मिळालं ती चालतील, पण मरेपर्यंत मी शेतकऱ्यांसाठी लढणार, ही माझी कमिटमेंट आहे. सह्याद्रीच्या बैठकीबद्दल आपण खूप काही बोललो, म्हणजे अगदी माझ्या तोंडी सेटलमेंट सारखा शब्द आलाच. स्वाभाविक आहे, आजपर्यंतचे अनुभव तशात उगाच काही कोणी बोलत नसतं. नेमकं काय त्यातून साध्य झालं? एवढं मोठं आंदोलन उभारलं, लोकांनी पाठिंबा दिला, पण त्यातून साध्य काय झालं? सह्याद्री अतिथीगृहावर सरकारबरोबर जी बैठक झाली त्या बैठकीतून एक गोष्ट आम्हाला मिळाली की केंद्र सरकार दरबारी एक शिष्टमंडळ जाणार सरकारचं आणि आम्ही त्यात असणार, जेणेकरून सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर काही धोरणात्मक निर्णय केंद्र सरकारला बदलायला लावणार. ही एक पहिली आमची अचिव्हमेंट आहे. दुसरी अचिव्हमेंट आमची अशी आहे की येलो मोझॅक आणि बोंड अळी आणि लाल्यामुळे जे नुकसान झालं त्याचे पैसे शेतकऱ्यांना एकरी 10,000 रुपये मिळावे अशी आमची मागणी आहे. ते म्हणले 10,000 नाही, एक सरसकट आम्ही देणार नाही, पण तुम्ही आलात तर मर्यादा वाढून देतो आणि जास्त पैसे देतो. त्यामुळं या महिन्याभरात अधिवेशनामध्ये त्याला मंजुरात मिळेल आणि ते पैसे महिन्याभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील असा शब्द त्यांनी आम्हाला दिला. दुधासाठी या अधिवेशनामध्ये स्पेशल पॅकेज आम्ही देतो असं पण त्यांनी आम्हाला त्या दिवशी सांगितलं. वर्षानुवर्षाची आमची मागणी की शेतमजुरांसाठी काही मिळालं पाहिजे, तर शेतमजुरांना महामंडळाची स्थापना सरकार करणार, त्यांचा आरोग्य आणि शिक्षणाचा खर्च ते करणार, हे त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि वन्य प्राण्यांचा जो आम्हाला शेती पिकांना त्रास होतो, जंगलाच्या आणि शेतीच्या काठावर शेतीला मजबूत कंपाऊंड करून द्या, ही मागणी आमची सातत्यानं त्यांच्याकडे आहे. तर ती सुद्धा व्यापक योजना आम्ही आणतो. त्यांनी आणली सौर ऊर्जेची, आम्हाला ती नको आहे, तर ते तारेचं किंवा मजबूत असं काहीतरी कंपाऊंड सिमेंटचं पाहिजे, तर ती पण योजना आम्ही व्यापक आणतो. शेत रस्ते पांढर रस्त्याची विस्तारित सुटसुटीत योजना आणा, ही एक आमची मागणी होती. त्याला अटी आणि शर्ती नको, ती पण योजना आणण्याचं त्यांनी त्या ठिकाणी कबूल केलेलं आहे. आणि कृषी कर्जाला सिव्हिलची अट लागत होती ती आम्ही रद्द करतो असं त्यांनी सांगितलं. नॅशनल बँकांनी आमच्या अनुदानाचे पैसे होल्ड केलेले आहेत, सेव्हिंगचे पैसे होल्ड केले आहेत, करंटचे पैसे होल्ड केलेले आहेत, तर ते पैसे ताबडतोब रिलीज करून ज्या बँका अडवतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करू ताबडतोब परिपत्रक काढून, हे सुद्धा त्यांनी आम्हाला त्या दिवशी आश्वस्त केलं. अशा ज्या काही आणि दोन्ही कर्जमाफीतून सुटलेल्या लोकांचा कर्जमाफीसाठी आम्ही विचार करू, या अधिवेशनामध्ये सकारात्मक विचार करून त्याच्यावर तोडगा काढू असंही त्यांनी सांगितलं. विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी स्पेशल दूध उत्पादकांसाठी एक नवीन स्कीम आणण्याचं त्या दिवशी आम्हाला त्यांनी शब्द दिला. यासह अजून काही गोष्टी आम्ही त्यांच्याकडनं कबूल करून घेतल्या. आता त्यातले इम्प्लिमेंट किती होतात ते आम्ही बघू, त्याची वाट बघू किती अंमलबजावणी होते. नाही झालं तर आम्ही पुन्हा नागपूरला जाणारच आहे. त्यामुळं कसं आहे की जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाचे बोटं कापून आणले होते, आता आपण म्हटलं मुंडकं काऊन नाही आणलं, मग तुम्ही बोटच आणले, तर पहिले बोटं घेऊ, मग हात घेऊ, मग पाय घेऊ, मग डोकं घेऊ, मग मुंडकं घेऊ. नंतर त्यांनी कोथळही काढलेला. अपेक्षा हीच आहे की तर आम्ही पण रविकांत आमची तुपकर- पण तयारी तीच आहे. नाही, पण हा, टप्प्याटप्प्यानं कसं आहे सर की टप्प्याटप्प्यानं जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धाचे नियम आहेत तेच आपल्या आंदोलनाचे नियम आहेत, लढाईचे नियम आहेत. आम्ही लढाई सोडणार नाही आणि 20 वर्षात लढाई सोडली नाही. आणि मला जर का सत्तेतल्या पदांचा मोह असता तर मी कधीच जाऊ शकलो असतो, पण मी ते जाणार नाही. मला माझी चळवळ आणि माझा आत्मा, माझं रक्त जरी काढलं ना तुम्ही, तर त्यातून सोयाबीन कापूस सुद्धा आणि धान निघेल, लक्षात ठेवा. इतका मी त्याच्यामध्ये एकरूप झालेला माणूस आहे. मी कुटुंब सुद्धा माझं वाऱ्यावर सोडलेलं आहे. त्यामुळं माझ्या दृष्टीनं सोयाबीन कापूसवाला धानवाला शेतकरी हा महत्त्वाचा आहे. खूप काही बोललं जातं. त्यांनी आता सरकार आहे ते आश्वासन खूप देत असतं, त्याचा उल्लेख केला. अर्थात सरकारी आश्वासनाची जेव्हा पूर्तता होते तेव्हा लक्षात येतं आणि शेतकऱ्यांचं तर जास्तच खूपच असतं. अटी शर्ती निकष पाहूया नेमकं काय होतं. पुढारी न्यूजचं त्यावर लक्ष असेलच, कारण शेवटी पुढारी न्यूजची कमिटमेंट सुद्धा, बांधिलकी सुद्धा कोणत्या सत्तेशी किंवा आणखी कुणाशी नाही आहे, तर ती फक्त आणि फक्त ही माती आणि मातीतल्या माणसांशी आहे. इमान त्यांच्याशीच आहे. त्यामुळे रविकांत तुपकर आता जे बोलले ते भविष्यात काय करतात नेमकं, की राजकीय वारं वाहू लागलं की अनेकांची नियत बदलते, तसं जर त्यांच्या बाबतीत झालं तर हा त्यांच्यासाठी सुद्धा अलर्ट आहे की पुढारी न्यूज पाहताय. आणि त्यासाठी तुम्हाला सुद्धा पुढारी न्यूज पाहतच राहावं लागेल, कारण पुढारी न्यूज हा आवाज
जनतेचा आहे.